अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर घरात ठेवलेल्या या 11 वस्तू तुम्ही आजच बाहेर काढा. त्या नकारात्मक शक्ती तुमच्या घरातील संपवून टाका. तर पहिला आहे, मृत व्यक्तींचे कपडे घरात कधीही ठेवू नका. तर अशा कपड्यामध्ये मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते आणि असे कपडे घराच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतात. कौटुंबिक कलह हा सुद्धा निर्माण करतात. तर दुसरं आहे, देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच काय, तर तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या ज्या मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे यांनी सुद्धा देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली तुम्ही विसर्जित केल्या पाहिजेत. तिसरं आहे, देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवल्या जातात. तर हे निर्मल्य वेळच्या वेळी घराबाहेर तुम्ही टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होण्याची शक्यता असते. तर चौथा आहे, घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून तुम्ही लिंबू मिरची जे काही बांधले जातात, हे लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नका. तिचे वेळच्या वेळी विसर्जन करत राहावा, अन्यथा फायदा होण्याऐवजी त्याचे तोटेच होतात. तर पाचवा आहे, जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर तुम्ही लावू नये. जर असे जुने कॅलेंडर जर तुम्ही घरात लावले असतील तर ते तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष जर संपले तर ते वर्ष संपताच घरी जे काही कॅलेंडर आहे जुनं ते गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी आपले नवीन कॅलेंडर तुम्ही लावले पाहिजे. सहावं आहे, काटेरी झाडे तुम्ही घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते, आजारपण पाठीशी लागते, पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो. आठवं आहे, काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध किंवा जो पांढरा चिक निघतो, अशी झाडं सुद्धा तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या घराभोवती अजिबात लावू नका. 9वं आहे, तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. त्यामुळे प्रत्येक कामात आपल्याला अपयशही येऊ शकते. 10वं आहे, बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ तुम्ही घरात जर पडून असेल, काही उपयोगाचं जर नसेल आणि तर ते चांगलं चाललेली जी काही वेळ आहे आपली, ते वाईट काळामध्ये त्याचं रूपांतर व्हायला वेळ नाही लागत. त्यामुळं ते जे काही घड्याळ बंद पडलेलं आहे ते ताबडतोब तुम्ही दुरुस्त करून घ्यावे आणि जर दुरुस्त होत नसेल तर ते तुम्ही घराबाहेर काढावे. 11वं आहे, पाकिटाचा थेट संबंध आपल्या लक्ष्मीशी आहे. त्यामुळे पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब तुम्ही बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित ज्या काही वस्तू पाकिटात तुम्ही ठेवल्या असतील तर त्या ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो आणि आपले पाकिट हे नेहमी पैशांनी भरलेले राहते. 12वं आहे, पैशाचे पाकिट म्हणजे पैशाचे कपाट जे काय म्हणजे तिजोरी देखील जर तुमची खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे, शेजारी इतरांना आवश्यक वस्तू तर ते ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक जे काय आहे ते तिजोरीत व्यवस्थित ठेवावे. तिजोरीत व्यवस्थित, कारण तिजोरीमध्ये जर विस्कळीपणा असेल तर जास्त थेट प्रभाव हा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13वं आहे, घरात जर कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा तसं जर कोळीची जाळी जास्त होत असतील तर घरातील व्यक्ती सतत या नात्या कोणत्या तरी संकटामध्ये नेहमी अडकलेली असते. त्यामुळे चांगली वेळ वाईट वेळामध्ये बदलू शकते आणि घराला वास्तुदोष लागू शकतो. त्यामुळे कोळीचे जाळे जर घरात जास्त प्रमाणात असतील तर ते तुम्ही काढून टाकावे. 14वं आहे, घरात वाहते पाण्याचे जे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्ध प्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. त्याचा थेट प्रभाव आपल्या संसारावर किंवा आपल्या घरावर होऊ शकतो. म्हणजे त्याच्यातून त्या अशा फोटोतून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरू शकते. तर 15वं आहे, वापरात नसलेले जे काही फर्निचर किंवा इतर वस्तू ज्या काय आहेत त्या वेळेत घराबाहेर तुम्ही काढा.
वस्तू जर घरात त्या जर राहिल्या तर वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळे अधोगती वाढते आणि प्रगती होणं बंद होते. 16वं आहे, तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्याकप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले जर नसतील तर या पुस्तकातील जी काही ऊर्जा आहे ती घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो आणि घरात सततचे विवाद निर्माण होऊ शकतात. 17वं आहे, औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे जे काही आपण रसायनं जे वापरतो, मच्छर दूर दूर करणारे कॉईल, या सर्व ज्या काही वस्तू आहेत त्या स्वयंपाक किंवा घर किचनमध्ये चुकूनही तुम्ही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा, जिथं मुलांचा हात पोहोचणार नाही. अशा बंदिस्त जागी त्या वस्तू तुम्ही ठेवल्या पाहिजेत. तर या काही अशा म्हणजे गोष्टी होत्या ज्या तुम्ही बाहेर काढलं पाहिजे घरातून, जेणेकरून आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होणार नाही. कारण वास्तुदोष हा आपल्या आयुष्यात जर असे म्हणजे आपल्या घरात लागलेला असेल तर घरात आपण कितीही प्रगती करू दे, कितीही प्रगतीच्या वाटेवर असू दे, तर तिथे प्रत्येक वेळेला अडचणी ह्या येत राहतात. त्यामुळे या ज्या काही मी जी काही इन्फॉर्मेशन सांगितली ती खरंच तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि ती खरंच आहे. ते सगळं तुम्ही व्यवस्थित मनापासून ऐका. जर तुमच्याही घरात असं काही निगेटिव्ह वातावरण जर तयार होत असेल, असं काही तुम्ही घरामध्ये वस्तू ठेवल्या असतील तर त्या आजच तुम्ही बाहेर काढा आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तुम्ही निर्माण करा. तर ही माहिती खरंच तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.